जोडी या मैदानामध्ये काय इम्प्रेशन करेल हा यावेळेस पाहायचा लागेल। रोहित कोहलीचा यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्र कव्हर करतोय, उचलेपर्यंत एक धाव प्राप्त, दुसरी साठी प्रयत्न, हा म्हणता प्रयत्न करता करता नकार दिला, कारण तोंडरे संघ जाणून आहेत ठेविले तैसे रहा हवे आनंदे, चित्ती असावे समाधान, सांगून गेले तुका अति घाई करू नका। अगदी अशाच पद्धतीने संयम बाळगला दोन्ही खेळाडूंनी। दोन चेंडूचा खेळ संपलाय, फलकावरती धावसंख्या आली आहे फक्त एक धावा। संत संयमी असा खेळ, थंडी कुडकुडणारी थंडी आणि थंडीमध्ये आनंद घेणारा प्रेक्षक वर्ग, फक्त वारंवार टायमिंग अलर्ट आहे ही तुम्हाला विनंती आहे। रोहित कोहलीचा यावेळेचा चेंडू आडव्या पट्ट्याने हेडण्याचा प्रयत्न खूप चांगले, पहिला धक्का बसतोय, बॅक टू द पॅव्हलियन, विकेट नंबर 1 चा पतन लावाडी जाई। मिलवुनी मराठा दुर्जनांचा करीतो नाश, ऐसा जाणता राजा प्रथम नमन त्याशी माझा। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन केले जात आहेत आजच्या डीजे मास्टरच्या माध्यमामधून आयोजकांच्या वतीनं। पहिला षटक चालू असतानाच रोहित कोहलीला मिळालेली पहिली सफलता, अतिशय सुंदर गोलंदाजीचा सुरुवात झालाय, टायमिंग अलर्ट आहे। माझे गुणलेखक मित्र अभिषेक पाटील मला कळवितात की वारंवार ही सूचना देणं काळाची गरज आहे, कारण आयोजन आमचं आहे, लवकरात लवकर कसं व्यवस्थित होईल हा ध्येय आयोजकांचा आणि आमचा असेल। मच्छिंद्रजी पाटील यांच्या वतीनं 5 दिवस 200 रुपयाचं कुपन, त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला बाईक। 5 दिवसामध्ये आनंद घ्या आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त कुपन आमच्या माध्यमामधून तुम्ही घ्या आणि या बाईकचा मानकरी ठरा। 5 दिवसामध्ये हा अतिशय सुंदर आयोजन। रोहित कोहलीचा यावेळेचा चेंडू लेग एस्ट्या सोडून पंचांनी हेरलं, हा अवांतर घोषित केलाय आणि एक धाव प्राप्त मिळते संघाच्या खात्यामध्ये। आई एकविरा कोपरा या संघामध्ये एक धावा आली आहे, एका धावीने संघ पुढे जातोय, धावसंख्या झाली आहे 2 वरती। तोंडऱ्याच्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या आली 2। रोहित कोहली कोपरा संघाचा पहिला गोलंदाज, 45 क्रमांकाची टी शर्ट, आला वारा गेला वारा उडून गेला पंखा, दिला ना दन 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 दणका। हा घणाघाती प्रहार 6 धावांकरिता षटकार। सुरुवात केली आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, प्रत्येक जण म्हणतच आणि म्हणावंच लागतं। आल्याच सुरुवात केली आहे, काय इम्प्रेशन असेल मैदानावरती, कारण तोंडरे संघाची ताकद आहे, टॅलेंट आहे, मानसिकता आहे आणि घरचं मैदान आहे। मी तर म्हणेन नाही, घरच्या मैदानावरती खेळताना अनुभव हा महत्वाचा। रोहित कोहली तयारीवरती, पुढे येऊन हिट करण्याचा प्रयत्न होता, परत एकदा प्रथमेश पाटील याचा जागेवरती थांबावं लागलं। एका चेंडूवरती षटकार बसतोय, लगेच दुसऱ्या चेंडूवरती जागेवरती थांबविले जातोय, असं समीकरण वडजरपणा पाहायला मिळतंय। दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघांचे विचारसरणी तितकीच परिपक्व पाहायला मिळते। प्रितेश पाटील यावेळेला तयार आहे। रोहित कोहलीची गोलंदाजी आतापर्यंत अखेरचा चेंडू, यावेळेला देखील सुंदर चेंडूची सांगता झाली आहे। पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवरती स्कोर बोर्ड वरती धावसंख्या गेली आहे 1 बाद 8 वरती। झालाय
कुपरा संघाचा जिनीत पवार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आतापर्यंत 8 वरती. त्यामध्ये प्रथमेश प्रितेश पाटीलचा लागला एक षटकार. सुंदर सुरुवात झाली आहे. थंडगार वातावरण, शांत मोसम, हा थंडीचं आगमन आणि आयोजन आमच्या मच्छिंद्रजी पाटील यांचं. जली को आग कहते हैं, बुझी के राग कहते हैं, जिस राग से बारूद बनती है उसी को तो मच्छिंद्रजी पाटील कहते हैं, उसी को मच्छिंद्रजी पाटील कहते हैं. असं हे भव्य दिव्य असं आयोजन शानदार डेकोराईट आमच्या ओम साई डेकोरेशनच्या माध्यमामधून या ठिकाणी प्रस्थापित केलं जातोय. सुंदर गळ्यातून आवाज बाहेर येतोय. त्या कलाकारांचा आत्मा आमचा साऊंड मास्टर तुला देखील धन्यवाद देईन. आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमामधून हा लाईव्ह प्रक्षेपित सोहळा आपण सर्व अनुभूती दर्शन घेत आहात. या सोहळ्याचा खूप चांगल्या पद्धतीने आयोजनाचा देखरेख देखावा पाहत आहात त्याबद्दल सर्व माझ्या लाईव्ह व्ह्यूअर्स आणि या सर्व पाहत्यांचं मनपूर्वक स्वागत. जास्ती वेळ वाया घालवू नका. आमच्या जगदीशजी ठाकूर बाबूशहाने देखील सांगितली, वेळ गेला ना की कार्यक्रम संपला भाऊ. महाराज इंदोरीकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून सांगत असतात, एकदा वेळ गेली ना कार्यक्रम संपला भाऊ. म्हणून वेळेला महत्व द्या. चारी बाजूने प्रेक्षक वर्ग जमा झालाय आणि प्रेक्षकांचंही तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं प्रेक्षक म्हणजे राजा मायबाप, तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभाच नाहीये म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. खूप चांगलं वाटलं. दुसरं षटक, पहिला चेंडू बरोबर गॅप सिलेक्शन केलाय, लॉंग ऑफ क्षेत्र कव्हर केलाय. हा म्हणता चेंडू गवताला झिंझिने आणणारा फटका, सीमा रेगा बाहेर, चौकार. तुम्ही मस्त लावता की गाणी म्हटलं मी. सुंदर असं डीजे मास्टरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. रोशन पाटीलच्या बॅट मधून परत एकदा बॅक टू बॅक दुसरा पॉइंट कव्हर केलाय, टप्पा घेतला, चेंडू जातोय लाईन कव्हर, सीमा रेखा बाहेर, चौकार. रोशन पाटीलच्या बॅक मधून आलाय दुसरा चौकार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा खेळाडू. गोलंदाज तयारीवरती. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू दिशा दिली, एक धाव मिळते. दुसरीसाठी प्रयत्न, काय पद्धतीने त्यांचा वापर केलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. रनिंग द बिटवीनचा नजाका पाहायला मिळाला आतापर्यंत या पिच वरती. जे खेळाडू आहेत खेळाडूंची नावं सांगेन की सुनील पाटील आणि सहकारी फलंदाज प्रितेश पाटील. येस, कृष्णाजी मात्रे बरोबर आहे. हा आता उजाळलेला झेल होता. स्टंपिंग करावं वाटलं, मनामध्ये ध्येय होता, टिपेन मारेन किंवा मराठी भाषेमध्ये हेरून जाईल, परंतु असं न होता एक धाव देखील तोंडऱ्या संघाला मिळते आणि एका धावेनं का होईना संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या झाली आता 19 धावांवरती. धावा रचना बरोबर रचली या खेळाडूंनी. 9:25 मिनिटं होत आहेत आणि बरोबर टाइम अलर्टच्या मध्ये सामना चालू आहे. अभिषेक पाटील गुणलेखक त्याचबरोबर सर्व कलाकारांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सर्वांचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत. जिनीत पवारचा यावेळेचा हा अवंतर चेंडू. पंचांचा इशारा आलाय. या ठिकाणी एक धाव आणखी मिळते. धावसंख्या झाली 20 वरती. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत. वारंवार नियमांची पूर्तता करावी. डिसिप्लिन हे महत्वाचं असतं क्रिकेटच्या अनुषंगामध्ये. आतापर्यंत 20 धावा फलकावरती लागल्यात. गोलंदाज जिनीत पवार तयारीवरती. अतिशय जबरदस्त ब्लॉक हॉल करणारा यावेळेचा चेंडू. अविस्मरणीय चेंडूची सांगता होतोय. आदरणीय टेमोटे गावचे दमदार व्यक्तिमत्व महेंद्रजी गडगे साहेबांना विनंती, आपण मंचावरती यावं ही आपणास आयोजकांच्या वतीनं कैलाजी पाटील व मच्छिंद्रजी पाटील यांच्या वतीनं आपणास स्नेह विनंती केली जातोय.
शांतमय हे वातावरण, हिरवगार हे मैदान, समोवताली डेकोरेट केलेली हिरवीगार झालर आणि सभोवताली असलेल्या इंडस्ट्रीज सर्व एरिया ही आणि त्यामध्ये आजचा हा आयोजन पुढे जाऊन हिट करण्याचा प्रयत्न. अगदी 4 क्षेत्ररक्षक त्यामध्ये चेंडू हेरलाय. एक धाव मिळते. एका धावेवरती अक्षरशः एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अक्षरशः समाधान मानलं की जर आपली चूक झाली कारण चुकीला माफी नाही असं म्हणतात तेच खरं. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे स्कोअर बोर्ड वरती 20 वरती. आम्ही फक्त आणि फक्त शिवबांचे भक्त, शिवबांचे भक्त. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड 20 धावा संख्या जमा झाली आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं 11 मिनिटं आतापर्यंत झाली आहेत आणि त्यामध्ये बॅटिंग जर बघितली सुनीत पाटील खूप चांगली फलंदाजी केली आणि सहकारी फलंदाज प्रितेश पाटील देखील एक षटकारांशी खेळतोय. 20 धावा झाल्या. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज यश कोळी. आई एकविराचे देवीचे निस्सिम भक्त कोपरा संघाकडून मारा करतायत. तिसरा गोलंदाज, कारण आजचा स्कोर म्हणजे खऱ्या अर्थाने लो स्कोर ठेवलाय. सर्व खेळाडू जे आहेत ते लो फाईट आहेत, परंतु त्या खेळाडूंमध्ये एखादा चमकणारा खेळाडू, मगाशी मोकाशी पाडा संघाचा खेळाडू चमकला समीर, 21 धावा काढल्या जगदीशजींनी सांगितलं. अशाच खेळाडूंना उत्साह आणि मोठं करण्याचं काम ही आयोजक कमिटी करतोय, जिचं नाव आहे परी 11 साई क्रिकेट क्लब तोंडरे. यश कोहली तिसरं षटक, पहिला चेंडू. यस कृष्णाजी म्हात्रे, सहकार्य इज बेस्ट, सपोर्ट महत्वाचा. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं की बाउन्सिंग करण्याचा प्रयत्न होता या पहिल्या चेंडूवरती. यश कोहलीचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज जागेवरती थांबला प्रितेश पाटील, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. तो आतापर्यंत शांत बसलाय, परंतु आता नाही चलेगा एक्का दुक्का, लगाडा पडेगा चौका या छक्का. हवाई हल्ले चढवावे लागतील जर आपल्याला जिंकायचं असेल तर. उलटा डिलिव्हरी, हा सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळाला. स्क्वेअर कट केलाय. एक धाव मिळते, तोपर्यंत एका धावेवरती दुसरी साडी तू मै दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. जबरदस्त रनिंग द बिटवीन आताच्या क्षणाला पाहायला मिळाली. 2 धावेने संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या वधारते, धावसंख्या झाली 22 वरती. टायमिंग अलर्ट आहे. या गोष्टीचा आपण वारंवार विशेष खरं म्हणते मनामध्ये ते तुम्ही जाणून घ्या. वेळेला खूप महत्व दिलं याच्या आयोजकांनी, म्हणून ही स्पर्धा मानाची, मनाची आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी स्पर्धा म्हणजेच परी 11 साई चषक 2024 मध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. जागा बनविली, फिरलं, हेरलं आणि चौकार ठोकला, बरोबर चौकार सीमारेखा बाहेर 4 धावांकरिता. भाई कितना कमा लेते हो. डीजे मास्टर धन्यवाद. सुंदर पद्धतीने मगाशी देखील त्या आपल्या नक्कीच सर्व आयोजकांचे तुम्ही स्किल लावल्या होत्या. गायकांकडनं ते बनवून घेतल्यात. आयोजकांनी चौकार मारला तर ती स्किल, नोबल आला तर स्किल. जबरदस्त तुम्ही या आयोजकांचं हे ध्येय मला आवडलं खूप चांगल्या पद्धतीनं. एक पाऊल पुढे टाकलं, मारावं वाटलं पॉइंट कडे, परंतु पंचांनी दिशा दिली. हा चेंडू खूपच बाहेरचा, स्क्वेअर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली आहे 27 वरती. तिसरं षटक हाताळणीसाठी नक्कीच तोंडरे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ कोणी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेत तर ते मला आदरातिथ्य विनंती केली जातोय की आपण मंचावरती या, तुमची जागा मंचावरती आहे ही विनंती आपण सर्वांना केली जातोय. आणि हा आलाय तोंडरे ग्रामस्थांच्या शुभेच्छांचा वर्षाव. हा पॉइंट कडे लागला चौकार.
डीजे बाला कम द स्टेज ऑपरेटिंग मास्टर या संपूर्ण इव्हेंट मध्ये आपली ही नवलाई पाहायला मिळेल, कारण डीजे ऑपरेट करणं तेही तितकंच कठीण असतं. डीजे महेश आपलंही स्वागत आहे. मयूरजी यंदारकर आणि आकाशजी मोकाशी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. स्नेह स्वागत असेल आपला देखील आयोजकांच्या वतीनं. तर पाहिला आपण हा षटकार मच्छिंद्रजी पाटील यांचे बंधुराज महेशजी पाटील यांना विनंती आहे आपण ही मंचावरती या. तर या षटकाराने धावसंख्या आली आपण बघितलं 37 वरती. हा देखील हलकाचा बाहेर जाणारा चेंडू जास्त कट झाल्यामुळे टर्न झाल्यामुळे हा चेंडू देखील बाहेर जातोय आणि अशा तऱ्हेने आणखीन एक धाव मिळते. एका धावेने संघ पुढे जाताना धावसंख्या थोडी वाढली गेली आहे. धावसंख्या झाली आहे 38 वरती आली आहे. यश कोहलीचा या वेळेचा जोरदार अपील हमारी मांगे पुरी करो अशी अपेक्षा केली पंचांजवळ, परंतु ती अपेक्षा फेटाळली, कारण विचार विनिमय आणि जबरदस्त असा निर्णय देणारे पंच लेग बाईटचा इशारा आलाय. पंचांचेही तितकंच योगदान. याच्या कार्यक्रमामधील भगवंताचं दुसरं रूप म्हणजे पंच अंपायर्स मानलं जात आहेत आणि त्यांनी दिलेला निर्णय हा महत्वाचा असेल. अचूकतेने आणि विचारसरणीने दिलेला निर्णय आमचे पंच कमिटी सत्यवानजी काकडे आदई कडू रोहित का नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. अगदी असा हा संतमय असलेला शांतमय असलेला तोंडरे परिवार अखंड देही हरिनाम भजन कीर्तन गावामध्ये अनेक वेळा सप्ताह होतात. त्या सप्ताहामध्ये हा ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गायक वादक वारकरी संप्रदाय असा हा तोंडरे गावचा ग्रामस्थ मंडळ आणि अशाच या ग्रामस्थांच्या खातीरसाठी हा आजचा आयोजन पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर भारदस्त आयोजन मच्छिंद्रजी पाटील व सर्व संयोजक आयोजकांच्या वतीनं हा इव्हेंट सजला गेलाय. चौथं षटक गोलंदाज स्पीडअप घ्या तनेश कोहली. चौथ्या क्रमांकाचा षटक हाताळणीसाठी गोलंदाज तनेश कोहली. मूर्ती लहान, पाहूया कीर्ती कशी असेल. टप्पा घेतला, चेंडू देखील पाहिला फलंदाज सुनीत पाटीलनं पाहिलं. अपेक्षा केली पंचांना नक्कीच त्यांना थोडं गायडन्स केलंय, वॉर्निंग केली आहे. डेड बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. कन्फ्युजन बिघडलं, लाईनअप चुकलं आणि अशामुळे गोलंदाज थोडासा कन्फ्युज झाला. तनिष कोहली वन्स अगेन पुन्हा एकदा तयार. सुनीत पाटील स्ट्राइक वरती. सहकारी फलंदाज प्रितेश पाटील गोलंदाज तयारीवरती. लवकर या त्याची गोलंदाजी. आता मात्र टप्पा घेतो, चेंडू येतोय आमच्या फ्लॅग कडे. ज्या फ्लॅग मध्ये बघितलं आपण खऱ्या अर्थानं आदरणीय व्यक्तिमत्वांचा सिम्बॉल बसलाय. अगदीच त्याला टच केला आणि सीमारेखा बाहेर आलाय चौकार. देवीदास शेठ पाटील आणि त्याचबरोबर विश्वनाथ शेठ पाटील आणि अशा मान्यवरांच्या फ्लॅग वरती बरोबर चेंडू. कधी कधी बक्षीस असतं. या फ्लॅग वरती चेंडू लागला तर तब्बल 500 रुपये 1000 रुपये असं असतं, पण तेव्हा लागत नाही चेंडू. परंतु आज देखील पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्र कव्हर करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि जजमेंट घेतलाय. चेंडू झेल बाद, फलंदाज परतावं लागलं माघारी. सुनील पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे
तोंडरे संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की टाळ्या वाजतील या खेळाडूला. सुनीत पाटील वैयक्तिक 31 धावा संघासाठी कमविल्यात. या मैदानावरती अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. 14 चेंडूंमध्ये 31 धावा ठोकल्या या मैदानामध्ये आणि आपल्या संघाला एक चांगल्या मध्यस्थानी आणून ठेवला. तोच खेळाडू धडधिक्कड ज्याचं नाव आहे सुनीत पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. म्हणजे पाटील एक भक्कम सर्वच पाटील आहेत. 12च्या 12 खेळाडू आणि ग्रामस्थ मंडळ ही बरेच मी बघितले. पाटील जास्त परिवार आहे आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाज जागेवरती हिट केलाय. पायांची मुवमेंट आणि मनगटातली ताकद एकवटली आहे आणि या वेळेला हा 916 शुद्ध कॅरेटचा षटकार. 10 कुत्रे नाही हुकला तो मुकला, ठोकला तो जिंकला. मैदान कुठलं असेल वादल धुरला उडवतो अगदी अशाच पद्धतीनं. स्क्वेअर मारण्याचा प्रयत्न पंचांनी बरोबर या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर घोषित केलाय आणि एक धाव 50 पूर्ण होत आहेत. तोंडरे ग्रामस्थ मंडळाच्या येथील टाळ्यांचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी कमी पडेल. अर्धशतक फलकावरती आजच्या मॅच मध्ये दुसरं शतक लागतो या वेळेला संघाचं. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सूरज पाटीलनं. मगाशी चांगला कमबॅक केला होता. जागेवरती मूव्ह करून उजव्या पायावरती जोर दिला आणि षटकार फिरकावला होता. अगदीच मिड विकेट आणि लॉंगॉनच्या दिशेमधून चेंडू टाकला होता परंतु तसा प्रयत्न वाटला होता. परंतु गोलंदाज तनिष कोहली वयाच्या कमतरतेमध्ये अनुभव घेताना दिसतो या मैदानावरती. खूप सुंदर चेंडू. त्याचबरोबर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईपर्यंत उचलेपर्यंत दुसरी धाव पण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेला प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद. इतिहासाच्या प्रत्येक पानावरती छाप आहे. आपला राजा या रयतेचा बाप आहे. आपला राजा या रयतेचा बाप आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदनाच्या मॅच मधून केले जात आहेत. डीजे मास्टर धन्यवाद. हितेश पाटील मागे आले आणि त्याचबरोबर आपण बघितला हा फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज यज्ञेश तनिष कोहलीला मिळालेली सफलता एक ऊर्जा निर्माण करतोय मनामध्ये. जागेवरून वीज कडाडावी असा आवाज झाला. चेंडू क्षणार्धात सीमारेखा बाहेर. षटकार. प्लेयर आतमध्ये घ्या. तुमचा टायमिंग ओव्हर झालेला होता मगाशी आपण बघितलं. विनंती असेल आई एकविरा कोपरा संघाला विनंती आहे. एक प्लेयर आता आतमध्ये घ्या आणि लगेचच सामना चालू करावा. टाइम मीटिंग करू नका. ही टीम मीटिंग करू नका. टीपी कर्णधाराला हा विश्वास संपादन करणंच असतो आणि अशा पद्धतीने टॅलेंटेड गोलंदाज आपण ज्या वापरतो या मॅच मध्ये तेव्हा आपला हा उपयुक्त वेळ या ठिकाणी घालवू नका वाया. 5वा षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येईल याची देखील आम्हाला आता उत्कंठा लागली आहे. परंतु तत्पूर्वी मैदानावरती टोंडरा संघाच्या खेळाडूंना वादळे आणले. त्या वादळामध्ये धावसंख्या इतकी वेगवान वाढली आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 57. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येतील का 10-15 धावा आणि होईल का रेकॉर्ड द ब्रेक या मॅच मध्ये. आदरणीय बिल्डरजी पाटील हरीशजी पाटील साहेबांचं पुनश्च एकवार या ठिकाणी विजयजी पाटील भूमेशजी पाटील साहेबांचं आगमन या मंचावरती होत आहे. तुमच्यासारखे मान्यवर असले की आम्हालाही बोलायला ऊर्जा मिळतं. वासुदेवजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. या मंचावरती व्यासपीठावरती आलेले अतिथी आपलं खऱ्या अर्थानं मान घेत असतात आणि आम्हालाही मान देत असतात. असा प्रकारचा तोंडरे ग्रामस्थ आणि सर्व आयोजक या ठिकाणी सन्मानाचा तुरा
खोवला जातो प्रत्येकाच्या सानिध्यामध्ये असे आदरणीय मच्छिंद्रजी पाटील. आणि या मॅच मध्ये मला देखील या तोंडरा विभागात प्रथम दर्शनीय आमचे भाई जगदीशजी ठाकूर यांनी संधी दिली आहे. त्या संधीचा प्रयत्न पुरेपूर करण्याचा प्रयत्न माझाही असेल. जगदीशजी धन्यवाद. आणि चोपतीला समालोचक बाबू शहा देखील आहेत. तसेच आदरणीय लहू शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी आहे. आपलं देखील खूप खूप मनपूर्वक स्वागत. साहिल कोहली या वेळेचा अखेरचा षटक, पहिला चेंडू, टी शर्ट क्रमांक 45, लेग बाईटचा इशारा पंचांचा. एक धाव मिळते. एका धावीने संघ रोटेट होतोय. 58च्या घरामध्ये जातोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगली सुव्यवस्था, सुनियोजन, अतिशय चांगल्या पद्धतीने नियमांचे पालन देखील या आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळाले. 5 दिवस चालणारी ही टुर्नामेंट अतिशय डोल्यामध्ये आनंद घ्यावा इतकी स्पर्धा, ही मोठी मेजवानीची स्पर्धा आहे. जवळ आता फॉर्च्यूनच्या इव्हेंटच्या माध्यमातून कैक युट्यूबर्स लाईव्ह प्रक्षेपण बघत आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण हा चॅनल आजचा उद्याचा कालचा नाहीये. बरीच वर्ष या फॉर्च्यून इव्हेंटनं उरण पनवेल महाराष्ट्र काबीज केलाय आणि बरोबर या वेळेला ठोकलाय हा षटकार. बॉल आहे हा, आलाय षटकार. 2 चेंडूचा खेळ संपला. तिसरा चेंडू, या वेळेला गोलंदाज तयारीवरती. फुलटॉस डिलिव्हरी, वाढदिवसाचं प्रेझेंट. आणि आता मात्र पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू आणि मिळणार मला वाटतं फ्री हिट या मॅच मध्ये. हा षटकार आलाय. मॅच मध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज आहे ज्याचं नाव आहे सूरज पाटील. काय फटकेबाजी लगावलीत यार. या देखण्या फटक्यांची अपेक्षा असते या सर्व गुणवान प्रेक्षक वर्गांना. हे सुख असतं, ते सुख मिळालं की प्रेक्षक वर्ग आनंदी असतोय. तिसरा यावेळी षटकार ठोकेल का फलंदाज. नक्कीच हा फ्री हिट मगाशीच्या चेंडूवरती होता. आणि बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणारा फलंदाज सूरज पाटील. जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये. आपल्या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न पुरेपूर झाला. धावसंख्या दिली आतापर्यंत 71 धावसंख्या. स्कोर बोर्ड वरती हायेस्ट स्कोर म्हणून आता तोंडरे संघाचं या नाव या मैदानावरती सध्या तरी पाहायला मिळतोय. वल्लभी आणि प्रतिस्पर्धी संघ टेंबोडा बी दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधारांना मंचावरती नाणेफेकी करण्यासाठी यावं. पंचांचा इशारा आलाय. स्वेअर चेंडूचा 1 धाव आणखीन मिळते. 72 धावा आतापर्यंत संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये सुंदर असा वाटाव सूरज पाटील या ठिकाणी संघासाठी चांगली कामगिरी करतायत. पुनश्च एक बार मारण्याचा प्रयत्न केला होता, स्पर्श झाला नाही बॅट आणि चेंडूचा. गोलंदाजी तितकी धारदार पाहायला मिळाली. या चेंडूवरती देखील साहिल कोहली प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. आई एकवीर चरणी नतमस्तक होऊन की आई माझ्या गोलंदाजीला यश दे, हेच मागणं साहिल कोहलीने आई जवळ मागले असेल. तोच प्रयत्न करतोय साहिल कोहली आजच्या मॅच मध्ये. बाहेर येणारा चेंडू खूपच बाहेरचा होता. पंचांनी दिशा दिली, आमच्याकडे वळण घेतलं आणि सांगितलं हा चेंडू देखील स्क्वेअर घोषित केला जातोय. स्कोर बोर्ड हलते 73 वरती. अखेरचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल कोहली तोंडरे संघाचे खेळाडू अतिशय चांगली प्रयत्न या मैदानावरती पाहायला मिळतात. स्क्वीट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, उंची जास्त आली आहे.
जजमेंट केला जाईल, परंतु 5 क्रमांकाचा टीशर तनिष सोडतोय जेल आणि जीवनदान मिळतोय दोन्ही संघाच्या या खेळाडूंपैकी सूरज पाटीलला जीवनदान मिळतंय। अखेरचा चेंडू, या चेंडूवरती येईल का चौकार, येईल का षटकार, बसतील 2 धावा की येईल एकच, हा विचार मात्र सर्व प्रेक्षक वर्गांना पडलाय। धावसंख्या झाली आहे 75। षटकार ठोकतो तर 81, चौकार ठोकला तर 79 अशा धावा होतील, परंतु या चेंडूवरती काय होईल। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जातोय स्टेट डिलिव्हरी करिता, 4 धावांचा पंचांचा इशारा येतोय, नो चेंडूचा। अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज साहिल कोहलीच्या माध्यमामधून। 2 भीमर चेंडू टाकला म्हणजे गोलंदाज बाद करार केला जाईल, हा नियम देखील या मॅच मध्ये आज पाहायला मिळतोय। गोलंदाज बाद वारंवार अखेर अशा चेंडूची सांगता झाली तर गोलंदाजाला त्या ठिकाणी बाद करार केला जाईल, असा देखील निर्णय आजच्या काय मॅच मधून। धावसंख्या आली 5 चेंडूचा खेळ संपलाय, 80 धावसंख्या स्कोर बोर्ड झालाय। या दमदार आणि थंडगार वातावरणामध्ये काही षटकारांची आतिषबाजी, मला वाटतं चेंडूचा वापर केला एक तर निविया किंवा डिडली किंवा हिडली अशा बॉलचा वापर असेल। निविया ब्रँड इज ब्रँड, प्रत्येक मॅच मध्ये हवा असणारा चेंडू टणकदारपणा ज्याच्यामध्ये भरलेला असतो, तर निविया कंपनीचा चेंडू या ठिकाणी या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणतोय। आदरणीय निलेशजी जोमा पाटील साहेबांना विनंती आहे स्टेजवरती यावं, हा फ्री हिट आहे। निलेशजी जोमा पाटील साहेबांना विनंती आहे मंचावरती यावं। गोलंदाज सूरज पाटील मारण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, वाटलं होतं की हा देखील ठोकेन बाहेर, परंतु तसं नाही झालं। परंतु 5 षटकांचा खेळ संपलाय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 81 आणि 82 धावांचं लक्ष्य समोरच्या संघाजवळ ठेवलंय। मी कॉल करून घेऊया आपण। या वेळेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी, तोंडरे संघाची लाजवाब देखील फलंदाजी पाहायला मिळाली। प्रेक्षक वर्ग खुश आहेत, घरच्या मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली। आदरणीय माजी सरपंच वासुदेवजी हळूराम पाटील साहेबांना विनंती केली जातोय आपण मंचावरती येऊन नाणेफेकीचा कॉल करावा आपल्या पवित्र शुभ असते। त्याचबरोबर मी विनंती करतो संघाच्या दोन्ही संघ नायकांना आपण या। टेंबोडे बी संघ या ठिकाणी आलाय, तर वल्लभ बी संघ हा विभाग म्हटलं की भजनी मालिका आणि नेहमीच वल्लभ असेल हा संपूर्ण विभाग भजनासाठी सुप्रसिद्ध आणि वारकरी संप्रदायाची जपणूक करणारा हा परिसर आहे। या परिसरात अनेक मोठमोठे गायक वादक आहेत आणि त्या गायक वादकांच्या वतीने देखील आज या मॅचला शुभेच्छा येत आहेत। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा इव्हेंट सजलाय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, आजचा हा आनंद घ्या। आजचा 5 दिवसाचा हा रणसंग्राम चालेल, कारण परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीने हा भव्य दिव्य आयोजनाचा सोहळा आपण अनुभवतोय। वल्लभ बी कम द स्टेज, कारण टेंबोडा बी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत। वल्लभ बी संघांना विनंती आहे आपण त्वरितच मंचावरती यावं। चालू असणारा सामना कोपर आणि त्याचबरोबर तोंडरे या दरम्यान अतिशय चांगली धावपट्टी जमा केली आहे आणि या खेळामध्ये आनंद आलाय। सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय, अतिशय सुंदर वेळेचं तुम्ही काटेकोरपणाचे राखता ना, ते खूप महत्वाचं असतं आमच्यासाठी। कोपरा आणि तोंडरे या दरम्यान आपण पाहिलं की धावसंख्या आता जमा केली आहे, 82 धावांचं चेसिंग करायचं आहे कोपरा संघाला। ती पहिली सलामीची जोडी मैदानात आली आहे। 12वा प्रतिनिधी या ठिकाणी विनीत रोहित कोहली आणि जिनीत पवार 82 धावांचं लक्ष्य उलगडण्यासाठी साध्य करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मैदानात आली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील सजलं जातोय तोंडरे संघाचं।
ज्या खेळाडूने स्पाइक शूज घातलेत ना त्यांना अलाउड नाही पिच वरती, कारण 5 दिवस 5 रात्री मॅच आपल्याला करायची, 5 रात्रभर. ही विनवणी आहे तुम्हाला. स्पाइक मध्ये पिच उखळली जाते, त्याला खूप स्ट्रिक्ट स्पाइक असतात. विनंती आहे स्पाइक शूज परिधान करणाऱ्यांनी पिच वरती एंट्री करू नये असं आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. आणि वल्लभीला पेनल्टी केली जाईल जर आमच्या विनंतीला मान देऊन आपण जर मंचावरती आले नाहीत तर. आजच्या रात्रीतील दुसरी लढत पाहायला मिळते. कोपरा विपक्ष तोंडरे या दरम्यान तोंडरे संघाने खेळत असताना आपल्या घरेलू मैदानावरती उभारल्यात 81 धावा आणि 82 धावांचं लक्ष्य साध्य करायचं आहे समोरच्या संघाला. कोपरा संघाची आगेकूच करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मैदानात आली आहे. जिनीत पवार आणि प्रतीक रोहित कोहली आणि जिनीत पवार अशी सलामीला जोडी मैदानामध्ये आली आहे. पंचांचा हिरवा कंदील येईपर्यंत क्षेत्ररक्षण शिजलं गेलंय. सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. टाइम अलर्ट आहे, टाइमपास करू नका प्लीज. रिवर्ब घ्या, स्पीड घ्या. पहिला गोलंदाज प्रतीक पाटील. स्टार्ट. 1 2 3. पहिला चेंडू पायातला होता, जसाच्या तसा पाठवून दिला, प्रति उत्तर केलं. हम भी किसी से कम नहीं. पहिला आलाय हा लावण्यपणे चौकार. खेळ क्रिकेटचा चाल झाला. मी म्हणतोय की पायाची बोट टेचणारा, यारकर, ब्रह्मास्त्र अशा अनेक शब्दातून वर्णन केलं जातोय. तो चेंडू या ठिकाणी टाकलाय गोलंदाज प्रतीक पाटील आणि दुसऱ्या चेंडूवरती थांबवण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आली आहे 5 वरती. 82 धावा काढायची आहेत. टाइमपास न करता, जरी आपला घरचा मैदान असेल, घरेलू मैदान, तरी ही सूचना सर्वांसाठी एक आहे, कारण हा मैदान आहे, नियम आहे. क्रिकेटचं पालन करणं, डिसिप्लिन इज बेस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ असं म्हटलं जातं. तिसरा चेंडू सुरक्षित ठिकाणी मारलाय. 2-2 3-3 क्षेत्रक्षेत्र धावतायत. शर्यत लागली, चेंडू जिंकला आणि जाणाऱ्या चेंडूला म्हणतात ना की हा गेलाय चौकार. ब्याऐंशी धावा काढायच्या होत्या. पहिल्या षटकाच्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 झाली आहे. त्यामध्ये 2 चौकार ठोकलेत फलंदाज रोहित पाटील कोहली आणि जिनत पवार या दोन्ही खेळाडूंनी एक चौकार मारलाय. बाईक जिंकायची असेल तर नक्कीच चांगली खेळपट्टी करावी लागेल. सुंदर आयोजन. अच्छा, या आयोजकांच्या वतीने देखील शुभेच्छांचा वर्षाव सर्वांचा येतोय. अतिशय सुंदर चेंडू. एक चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू जागेवरती टॅप, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथा चेंडू जागेवरती टॅप अशी गोलंदाजीची पेशकश अर्थात प्रतीक पाटीलची देखील पाहायला मिळते आजच्या या मैदानात. आलेल्या सर्व क्रिकेट रसिक श्रोता वर्गाचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आजच्या या नाईट टुर्नामेंट मध्ये. परी 11 साई स्पोर्ट यांच्या वतीनं खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता, स्वीप करायचं होतं. असा प्रयत्न करता करता हा चेंडू देखील अतिशय चांगला झाला, हेच या ठिकाणी सिद्ध झालंय. हा म्हणता पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आली आहे स्कोअर बोर्ड वरती 9 वरती. सुरुवात जशी चांगली केली होती फलंदाज रोहित कोहलीनं, परंतु गोलंदाज ही तितका चाणाक्ष आहे, हुशार आहे. स्लो डिलिव्हरी हे असतं व्हेरिएशन. निसर्गाचा नियम आहे, बदल हा हवाच. अगदी अशाच पद्धतीनं व्हेरिएट केलं. कधी कधी फास्ट डिलिव्हरी, स्लो मोशन, यार्कर, ब्लॉक होल, अधून मधून दांडी उडवणारा चेंडू अशा अस्त्रांचा वापर या गोलंदाजाने केलाय. त्याचं नाव आहे प्रतीक पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड थोडं हलतंय. धावसंख्या झाली आहे 11 वरती. तो चलिए टॉर्च की जगह पर डीजे थोड़ा रुकना चाहेंगे यहाँ से। 2 के बीच में देखिए मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है। 2 के बीच में मुकाबला खेला जा रहा है।
तो चलिए माजी सरपंच वासुदेव पाटिल साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए आपके शुभ हाथों से सम्मान किया, यहाँ पर टॉर्च किया जाएगा। बहुत बढ़िया। देखिए यहाँ से उद्घाटन के समय भी हमारे माजी सरपंच देखिए वासुदेव पाटिल साहब हमेशा अच्छी योगदान रहती हैं, प्रतियोगिता डे का हो या टुंड्रे पर या नाइट हो। तो चलिए टॉर्च किया जा रहा है। टेल कॉल्स प्रतीक हेड आता हुआ यहाँ से तिमुरी टीम के कप्तान टॉस जीते। चलिए सेकेंड इनिंग का मुकाबला चल रहा है। सबसे पहले आपका डिसीजन क्या रहेगा? फिल्डिंग रहेल। आयोजन बदल काय बोलणार? नाईट्स मॅच नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशी अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे आणि दरवर्षी आम्हाला इथे एंट्री असते, त्याबद्दल आयोजकांचे हार्दिक धन्यवाद। तो चलिए मुकाबला चल रही है। जयदास सर ज्यादा समय नहीं लेंगे, आपकी तरफ चलेंगे जहां पर तेंबड़ा बॉल टीम ने टॉस और डिसाइड टू फर्स्ट फील्ड। थैंक यू वेरी मच बाबूशा, बिल्कुल आपकी बात सही है। मॅच इज मॅच ऑन द मॅच। दुसरं षटक गोलंदाज मिलिंद पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या 2 धावा आल्यात। 13 वरती संघ आलाय। जयदास सर बात करेंगे अथर्व इलेवंस से। अथर्व इलेवंस का है तो निश्चित रूप से भोलनाथ सेठ पाटिल साहब यहाँ पर से गुजारिश करना चाहेंगे, सरपंच तक आने वाला ओलंप नाइट 22 से लेकर 28 तक है, तो गुजारिश करना चाहेंगे भोलनाथ पाटिल साहब को, आइए मंच पर तशरीफ रखिए। चलेंगे जयदास सर क्योंकि ओलंप टीम खेलेगा और इस टीम के देखिए अथर्व इलेवन के नाम से आज टेनिस स्क्रीन में बहुत सारी हम टीम देखते हैं, चाहे कानपुरी टीम लीजिए, चाहे घर की टीम लीजिए, और सरपंच चषक भी देखिए आता हुआ 22 से 28। तो बोलना दादा आइए मंच पर तशरीफ रखिए। ओवर टू कमेंट्री बॉक्स। खूपच चांगला फटका बॅटमन फलंदाज जिनीत पवारच्या मधून यावेळेचा हा चेंडू एक धाव मिळाली आहे। एका धावीने संघ थोडा आकडा बदलतोय, 15 वरती येतोय। आजची तारीख देखील 15 आहे। सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आपला हा सण जानेवारी महिन्यामध्ये 14 आणि 15 तारखेला येतं। अशाच या मराठी सणांना जपण्याचा काम आपण ही करतो। मकर संक्रांती निमित्त आलेल्या सर्व खेळाडूंना मंगलमय शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। टाळ्यांचा कडकडाट येतो देखील आपण पाहतोय। फलंदाजांसाठी येतात की गोलंदाजांसाठी टाळ्यांचा कडकडाट मारण्याचा प्रयत्नही सुंदर केला होता, त्याच पद्धतीने देखील चहू बाजूने टाळ्या वाजतायत। तोंडऱ्या संघाच्या गोलंदाजांसाठी या प्रेक्षणीय असतील आणि अशाच पद्धतीने गोलंदाजाची नजाकत पाहायला मिळते आहे, ज्याचं नाव आहे मिलिंद पाटील, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज। इथे हिट केलाय, समोर असलेला बॅनर बरोबर टिपण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स खेळतोय, क्षेत्ररक्षण होतोय चांगला, तितकी चांगली फेकी येते। फेकी येणे अगोदर राहिलेला वेळ होता, त्या वेळेमध्ये बरोबर 2 धावा कमबॅक केल्यात आणि 2 धावेने संघ नक्कीच पुढे जाताना दिसत आहे। परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आली आहे 17 वरती। 82 धावा काढायची आहेत, फाईट करायची आहे, मोठं आव्हान आहे समोर। तोंडरा संघाने खेळताना 82 धावा उभारल्यात, इतकं मोठं आव्हान पेलताना, कारण कोपरा संघांना आणखीन 65 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये। परंतु असं म्हणतात की अशी संकटे येती जाती, उभे राहावे नेटाने, वादळ असो कितीही मोठा, सामना करावा जोमाने, तो सामना तुम्हाला करावा लागेल आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी। या येत्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक, 8 मिनिटांमध्ये 2 षटक झाली आहेत। 8 मिनिटं झाली त्या सामन्यामधून। हा उचली घेणारा फटका, क्षेत्ररक्षण ही तितकंच चांगलं पाहायला मिळतंय संधी आमच्या डीजे मास्टरला। आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठीमाग, पहिलाच मुतखडा बाजूला। नक्कीच हा आवाज आमच्या दशरथ करावे यांचा आवाज प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहायला मिळते। तिसरं षटक सुजल पाटील, अतिशय कमी वयाचा खेळाडू, वैयक्तिक जवळजवळ 16 वर्षामध्ये क्रिकेट मध्ये परिधान केलं। याच 16 वर्षामध्ये आई जगदंबे मातेनी, भवानी मातेनी, आई जगदंबेनी तलवार दिली आणि स्वराज्याची स्थापना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। याच 16 वर्षामध्ये जगाच्या आई ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथ लिहिला। याच 16व्या वर्षामध्ये सचिन तेंडुलकर सारखा भगवंत, क्रिकेट ऑफ गॉड आपल्याला मिळाला। हाच 16वं वर्ष आणि हे 16वी वर्ष धोक्याचं असतं। 16वं वर्ष धोक्याचं बाई धोक्याचं, असं हे गाणी आपण जेव्हा ऐकतो, आणि तो 16व्या वर्षामध्ये खेळताना खेळाडू ज्याचं नाव आहे
सुजल पाटील हे आहेत कोहिनूर हिरे तोंडरे गावातील उगवते सितारे. काय वाखाणण्याचं गोलंदाजी आहे, शरीरयष्टी बघा ना, परंतु काय वेग आहे. आडव्या पट्ट्याने घेण्याचा प्रयत्न, या देखील डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येईपर्यंत उचलेपर्यंत बबलू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, परंतु गॅदरिंग पाहायला मिळालं नाही. याचा फायदा घेतला खेळाडूंनी. मिळतायत या ठिकाणी 3 धावा आजच्या मॅच मध्ये. मला वाटतं 3 धावा मला प्रथमच पाहायला मिळतात की काय एकदा काढलेल्या आहेत मागाच्या मॅच मध्ये, पण ती रनिंग द बिटवीन आहे, रियाज आहे, सराव असतो धावपट्टीचा आणि ते पद्धतीत ते या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 धावेने संघ पुढे जाताना दिसतो. धावसंख्या झाली 20. नक्कीच थर्ड अंपायर 15 सेकंदामध्ये पूर्ण करा. एकदा रिप्लाय दिल्यानंतर परत ते घेऊ नका. आणि वेळेचं पण महत्व आपल्याला खूप महत्वाचं आहे. कृष्णाजी मात्र बरोबर आहे, तुमच्या मॅच मध्ये कित्येक तुम्ही अनुभव असे घेतलेत तुम्ही, आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचे सेवकरी आहात. पंचांचा इशारा ऑब्लाइज, नक्कीच हा वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडूची घोषणा झाली आहे. एक धाव मिळते, एका धावीने संघ जातोय 21च्या घरामध्ये. 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला, 21 दुर्वाची जुडी माझ्या गणरायाला दिली जातोय. तोच 21 आकडांचा खेळ या ठिकाणी बदलेल का वातावरण कोपरा संघाकडं? एका दुहेरी नाही जमणार, आता हवाई हल्ले चढवावे लागतील. फलंदाजांना विचार करावा लागेल. फलंदाज जर रोहित कोहली पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता, यश कोहलीला देखील आता मात्र आपली ताकद एकवटला लागेल आणि विचारानं खेळावे लागतील. 15 चेंडू आणि 60 धावांची गरज. पंधरा चेंडू 60 धावांची गरज आहे. अशा पडेला परत एकदा पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर चेंडूची सांगता होतोय. धावसंख्येमध्ये आणखीन वाढ होतोय. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच्या मंचावरती यॉर्कर चेंडू ची सांगता झाली आहे. खूप सुंदर चेंडू, तितक्याच ताकदीचा हा चेंडू टाकला होता, मारायचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना जागच्या जागेवरती थांबावं लागलं. अतिशय चांगली गोलंदाजी सुजल पाटीलची पाहायला मिळतोय. जर सुजल पाटीलच्या खऱ्या अर्थानं घरी कोणी बघित असेल मॅच, आई बाबा भाऊ बहीण खऱ्या अर्थानं घरी मॅच बघत असतील तर त्यांनाही वाटत असेल आपल्या मुलाचा अभिमान आहे. ऐसा पुत्र भावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा. या कमी वयामध्ये इतकी खातिरदारी, इतकी टेक्निकल आणि शक्तिशाली गोलंदाजी करतोय सुजल आपल्या संघासाठी. स्विंग डिलिव्हरी, जास्त स्विंग झाला की चेंडू एखादा बाहेर येतो, पण तितकी शेंड्या पोड आहे जिथल्या शेंड्या. डेंजर बॉलर आहे हो, बॅट म्हणलं ना. स्क्वेअर कट पूर्ण केलाय, एकच धाव मिळतोय. आता आव्हान खूप मोठं राहिलंय. 3 षटकाची सांगता झाली आहे. आव्हान खूपच मोठं आहे आणि अशा आव्हानाला पेलताना अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करावा कोपरा संघानं. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, चेंडू आहे, होईल का कव्हर, होईल का कन्वर्ट, परंतु अशा पद्धतीने आता या मॅच मध्ये काय रंगत येईल. 3 षटकांचा खेळ संपला. तत्पूर्वी पाण्याची व्यवस्था आमच्या मंचावरून आपण मैदानावरती करायची आहे. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर धून डीजे. प्रोप्रायटर वासुदेव शेठ हलुराम पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त. या मॅच मधून समालोचन करताना या ठिकाणी आज आयोजकांच्या माध्यमामधून सहकार्य दिलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. 6 मिनिटे बाकी आहेत. स्पीडअप करा ही विनंती आपणास केली जातोय.
प्रितेश पाटीलचा या वेळेचा पहिला चेंडू हवाई हल्ला केलाय. फलंदाजाचं नाव आहे रोहित कोहली. बाबा 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 घुमायला तो बाहेर षटकार. हे बबल्याच्या बॅट मधून वडा वाडे देखले 6 षटकार देखले. तोच बबल्या देख तू कठीण बारी मारी तो यो मोहन नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेई गडी तसा आहे ना. खूप सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं कुठला सॉंग लावायचा डीजे कुठं लावायचा हाही विचार ज्यांच्यामध्ये आहे. नाहीतर पैसा खूप असतो पण कुठं खर्च करायचा हा माहित नसतो. अशा पद्धतीने डीजे मास्टर आमचे महेश पाटील बॅटला एज घेतली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच पकडणार परंतु बघा नशीब कधी कधी अशी साथ देतात आणि षटकार ठोकल्यानंतर एक धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि या एका धावेने संघ आता पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 32 वरती. अजूनही 50 धावांचे येणं गरजेचं असेल. 10 चेंडू आणि 50 धावा समीकरण जरा वेगळं वाटतंय परंतु काय भरोसा काय होईल. या क्रिकेटमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड पाहायला मिळतात. प्रत्येक क्षणी प्रत्येक मॅच मध्ये कुठे कुठे असे रेकॉर्ड बनतात की त्या रेकॉर्डचा आपण विचारही करू शकत नाहीये. इझी गेम थोडी ताकद लावली असते चेंडू नक्की गेला असता. डीजे पावडरी गाली पण कठीण आहे. आता फक्त जाता जाता प्रयत्न करूनच जायचं कारण काही का होईना. हारेंगे लेकिन दिखाएंगे कैसा है जलवा असं तुम्हाला खेळावं लागेल या मैदानात. आता 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि तोंडरे संघ जवळ आपल्या मॅच मध्ये कूच करत आहे. नांगी टिकावं लागलं अगदीच अशा पद्धतीनं क्रिकेट पाहायला मिळतोय. औपचारिकतेचं बाकी राहिलंय कारण आता संकट मोठं आहे. आव्हान पेलायचं तर कसं पेलायचं या संकटाला समोर कसं जायचं. आता वेळ कमी राहिली आहे अशाच पद्धतीनं धावसंख्या कमी जास्त राहिली आहे आणि चेंडू कमी राहिलेत. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. फुलटॉस फटका मारण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती. म्हणतात ना की जेव्हा घर फिरलं की घराचं वाशेही फिरतात. अशाच पद्धतीने आज मॅच टर्न होण्याच्या परिधानावरती आली आहे. तोंडरे संघ देखील आज या ठिकाणी आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या पंचाची कामगिरी आहे. इथं मागणी आली आहे. उंची खांद्यावरती चेंडू आहे की कशा हायटेड मध्ये आल्या असा यात व्हेरिएट केला जाईल. आमच्या कृष्णाजी म्हात्रे अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमामधून नक्कीच निर्णय दिला जाईल. आमच्या कृष्णाजी म्हात्रे तिसरे पंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अतिशय नामवंत पंच. हा फेर चेंडू आहे. या ठिकाणी आपण विचार करावे. लगेच स्पीड घ्या तर काय औपचारिकता असल्यामुळे तुम्ही आता जे चेंडू आहेत ते संपले तर पाहिजेच आणि त्याशिवाय क्रिकेट ही स्पर्धा संपू शकत नाहीये. म्हणून आता आमच्यासाठी लवकरच स्पीडअप घ्या. आता इतका टाइमपास किंवा इतका विचार करायची गरज काय. आता सामना हातामध्ये आहे. कठीण ही परिस्थिती नाहीये तरी गोलंदाज तोंडरा संघ तुम्ही आता जास्त मीटिंग करू नका. जर स्पर्धा तशी असती तर ठीक होतं पण आता इझी आज बिझी. नक्कीच
गावातली टीम आहे, परंतु तुमचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे तुम्हाला सहकार्य ते आम्हाला महत्वाचं असेल, कारण हा इथं कुणाचाही विचार केला आला नाही, कारण हा नियम म्हणजे नियम आहेत मॅचचे, त्या नियमांना तुम्ही समोर जावंच लागेल. अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं 6 चेंडूने 48 धावा मोठं आव्हान आहे. चाळणीने पिंप भरावा अशी परिस्थिती, पण तो पिंपामध्ये बर्फ होण्याची वाट बघावी लागेल, ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जगदीशजी ठाकूर बरोबर ना, कारण चाळणी कशी असते तिला चालत नसतो, तिच्यामध्ये बर्फ होईपर्यंत वाट बघावी लागेल. म्हणजे तो वेळ आता गेलेली आहे, परंतु खेळ संपला नाहीये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय होईल काय नाही पाहूया येणारा वेळ. येतं किंचित 6 चेंडू मध्ये कदाचित 6 षटकारही लागतील, तसाही रेकॉर्ड ब्रेक होऊ शकते. एखाद्या 6 चेंडू मध्ये जाता जरा 10 धावा 20 धावा येतील असा प्रयत्न कोपरा संघ तरी करेल. हा प्रयत्न बघायचा आहे. सूरज पाटीलचा यावेळेचा हा चेंडू उंच उडालेला फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु एक चेंडू संपलाय. शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या 47 येणं गरजेचं आहे. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावांची गरज आहे. तोंडरा संघ जवळजवळ आता विजयाच्या कडे कूच करतोय. अग्रेसर पाऊल पुढे टाकलाय, कारण खूप चांगली फलंदाजी तोंडरा संघाने केली होती. 31 धावांची मजल सुनीत पाटीलने मारली होती, हे काय कमी नव्हतं तोंडरा संघाला. आज त्याच 31 धावा त्यांना जास्त झाल्यात आणि जवळजवळ आतापर्यंत त्यांना धावांची गरज आलेली आहे, परंतु 31 धावांचं डोंगर मोठं झालं आणि अशा मोठ्या डोंगराला समोर जाताना आता मात्र ब्रेक लावायला लागेल आणि खऱ्या अर्थानं आता ती वेळ या ठिकाणी गेलेली आहे. परंतु खेळ मात्र अजून संपला नाही, कारण आम्ही आता अजून हरलो नाहीत किंवा आम्ही जिंकलो नाहीत, म्हणून हा खेळ फक्त आता राहिलाय तो फक्त आणि फक्त औपचारिकतेचा खेळ राहिलाय. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि ही सामना संपल्यानंतर पुढच्या टीमनं नाणेफेकी जिंकली आहे त्याने लगेचच निर्णय घ्यावा ही विनंती तुम्हाला केली जाईल. वल्लभ बी आणि तेंबोडे बी या दरम्यान होणारा स्पर्धा आजच्या रात्रीतील 3री स्पर्धा. आदरणीय गोरक्ष बालकृष्ण पाटील साहेबांचं आगमन या मंचावरती होत आहे. आपलं या स्वागत आहे साहेब. या मंचावरती आलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळ तोंडरे ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्व वर्गांचं आजच्या आयोजनात खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. द एंड विजयी संघाचे हार्दिक कौतुक, तोंडरे संघाचे आणि पराभव झालेल्या संघाचे देखील खूप खूप धन्यवाद. चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध खेळ तुम्ही या मैदानावरती केलात नियमांचं पालन करून, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या सामन्याची सत्कार मूर्ती